बातमी सोलापूर जिल्ह्यातून आहे। उजनी आणि वीर धरणामधून भीमा नदी पात्रामध्ये 59,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। भीमा नदी त्यामुळे दुथडी भरून वाहू लागली आहे। 6 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा असल्यानं आषाढी यात्रेवर महापुराचं संकट येऊ नये म्हणून प्रशासनानं 28 तारखेपर्यंत उजनी धरणामधील पाणी भीमा नदीमध्ये सोडण्याचा निर्णय घेतला आहे। याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। आषाढी यात्रेच्या काळात चंद्रभागा नदीला पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी उजनी आणि वीर धरणामध्ये खरं तर पाणी साठा करण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी खरं तर उजनी आणि वीर धरणातून काल 59,000 क्युसेकचा इतका विसर्ग खरं तर या नदीमध्ये सोडण्यात आलेला आहे। त्यामुळे आपण जर आता बघितलं चंद्रभागा नदी खरं तर दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मंदिरामध्ये असलेल्या पुंडलिक मंदिरासह इतर छोटे मोठे मंदिरं देखील आता पाण्याखाली आपल्याला गेलेलं पाहायला मिळतात। त्याचबरोबर हा खरं तर भीमा नदी पात्रावर असलेला ब्रिटिशकालीन दगडी पूल देखील खरं तर पाण्याखाली गेलेला आहे। आणि पंढरपूर तालुक्यामध्ये याच भीमा नदी पात्रावरती असलेले 8 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे देखील थोड्याच वेळात पाण्याखाली जाणार असल्याची शक्यता असल्याने ह्यांच्यावरती वाहतूक देखील खरं तर आता बंद करण्यात आलेली आहे। अलीकडच्या साईडलाच आंघोळ करावे असं आवाहन देखील खरं तर करण्यात येत आहे। त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने देखील त्यांचे पोलीस इथे तैनात करण्यात आलेले आहेत, जेणेकरून भाविकांनी खोल पाण्यात कुठल्या जाऊन कुठलीही दुर्घटना घडू नये असा प्रयत्न खरं तर प्रशासनाने केलेला आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। एकंदरीत आज जर आपण बघितलं तर चंद्रभागेचं पात्र हे दुथडी भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहे। चंद्रभागेच्या काठावरून कॅमेरामन विनोद शहर, रवी लवेकर, TV9 मराठी।